नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. बायो वर्ल्ड विथ गौरी मॅम या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी आपण तयारी करतो आहोत. आधीच्या प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न सोडवून बघणे हा एक मस्त अभ्यास झालाय की नाही हे कन्फर्म करण्याचा उत्तम पर्याय. चला तर मग आपण 2024-25 ची प्रश्नपत्रिका बघतोय. त्याचे पहिले 80 प्रश्न आपण ऑलरेडी सोडवून झाले. आता फक्त 20 प्रश्न बाकी आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 81 पासून पुढे सुरू करूया. वाहनांमध्ये सायलेन्सर वापरतात कारण इंजिनाच्या कार्यक्षमतेत सुधारणा होण्यासाठी. बरोबर आहे, इंजिनची कार्यक्षमता सुधारते याच्यामुळे. इंजिनची कार्यक्षमता कमी होण्यासाठी कोण वापरेल बरं? नाही. आवाजाची पातळी वाढवण्यासाठी नाही, सायलेन्सरने आवाजाची पातळी कमी होते. आणि तेच म्हणजे पर्याय 4 विधान 4 मध्ये दिले आवाजाची पातळी कमी करण्यासाठी. आणि खाली 4 पर्याय आहेत पुन्हा, फक्त 1, 2 आणि 3, फक्त 4, 1 आणि 4. तर आपण जे बघितलं ते 1 आणि 4 म्हणजे पर्याय डी. ठीक आहे, पुढे चला. पुढे प्रश्न विचारला, उष्माघाताच्या रुग्णावर कोणता प्रथम उपचार करावा? शरीराचा कमरेखालील भाग हृदयाच्या पातळीपेक्षा वरच्या पातळीवर ठेवावा नाही, हे बाह्य रक्तस्रावामध्ये करायचंय आपल्याला. शरीराला मलम लावावे नाही, याने पण काय होणार नाही. सुक्या कपड्याने शरीर पुसून काढावे नाही, तर ओल्या कपड्याने शरीर पुसून काढावे. पर्याय डी. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, लोणी, गाजर, लाल भोपळा, टोमॅटो हे पदार्थ डॅश जीवनसत्वाचे चांगले स्रोत आहेत. जीवनसत्व सी, जीवनसत्व बी, जीवनसत्व डी, जीवनसत्व ए. कुठले आहेत माहिती आहे? गाजर जीवनसत्व ए. हे कशासाठी चांगलं असतं? डोळ्यांसाठी. त्यामुळे आपले डोळे छान राहण्यासाठी गाजर नेहमी खा. गटात न बसणारा घटक ओळखा. नायटा, खरूज, चिकनगुनिया, गोवर. ह्याचा विचार केला तर नायटा, खरूज आणि गोवर हे स्पर्शजन्य रोग आहेत आणि चिकनगुनिया हा विषाणूमुळे होणारा रोग आहे. तर पर्याय सी. पुढचा प्रश्न आहे, पुढील घटकांमध्ये असणारा सामायिक गुणधर्म ओळखा. अन्न, पाणी आणि कीटक जीवनावश्यक घटक आहेत. नाही, अन्न, पाणी आणि कीटक नाही. बीज प्रसाराचे घटक आहेत. अन्न नाही येणार त्याच्यात, कीटक आणि पाणी बरोबर आहे. रोग प्रसाराचे घटक आहेत. हे होऊ शकतं, अन्न, पाणी, कीटकांद्वारे रोग पसरतात. आणि चौथा पर्याय दिलेला आहे, रोग प्रतिबंधक घटक आहेत. तर नाही, पण पर्याय सी हेच बरोबर होतंय, रोग प्रसाराचे घटक आहेत. पुढे चला. पुढच्या प्रश्नासाठी मी कॅमेरा ऑफ करते. आकृतीचे निरीक्षण करून उत्तर लिहा. जलशुद्धीकरणाच्या साध्या पद्धतीत दिलेल्या रिकाम्या चौकटीत कोणता पदार्थ असतो ते सांगा. तर इथे वेगवेगळ्या लेअर आहेत, माती, कोळशाची पूड, कापूस, कागद. तर जिथे त्यांनी आपल्याला रिकामी चौकट दिली आहे त्या ठिकाणी कापडाने बांधलेलं असतं. कापड ही शेवटी कापसापासूनच बनतं, त्यामुळे आपण इथे पर्याय सी ला टिक करणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, तुम्ही सायकल चालवत असताना पायडल मारायचे थांबवले तर सायकलचा वेग हळूहळू कमी होतो व काही वेळाने ती थांबते. या गोष्टीला कोणते बल प्रामुख्याने कारणीभूत आहे? गुरुत्वाकर्षण नाही, चुंबकत्व नाही, घर्षण हो, स्नायू बल नाही, कारण आपण थांबवलंच आहे ना पायडल मारायचं. घर्षण बल हे कारणीभूत होतं, ज्यामुळे घर्षण बलामुळे त्याची स्पीड कमी 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 होते, वेग कमी होतो आणि थोड्या वेळाने सायकल. पुढचा प्रश्न आहे, जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्याचे तपशील स्पष्ट आणि मूळ प्रमाणात पाहायचे असतील तर तुम्ही कोणत्या प्रकारचा आरसा वापराल? बहिर्गोल आरसा, अंतर्गोल आरसा, सपाट आरसा की अर्ध पारदर्शक आरसा? तर आपल्याला साधं बघायचंय आपले
चेहरा व्यवस्थित दिसायला हवा. सपाट आरशाने आपण हे बघू शकतो. पर्याय पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं आहे, रंगीत पाणी असलेल्या 3 वेगवेगळ्या चंचुपात्रात 3 झाडं पी क्यू आर ठेवली आहेत. 3 झाडं ठेवली आहेत, ठीक आहे. प्रत्येक चंचुपात्रातील पाणी तेलाच्या थराने झाकलंय. इथे वरती तेलाचा थर दिलेला आहे, खाली पाणी. वनस्पती क्यू ची पाने काढून टाकली आहेत. वनस्पती आर सूर्यप्रकाशात ठेवली आहे. पी क्यू व आर चंचुपात्रांपैकी कोणत्या चंचुपात्रातील पाणी वेगाने कमी होईल? पाण्याचं बाष्पीभवन होतं पर्णरंध्रांद्वारे आणि पाणी शोषून घेतलं जातं ते मुळांद्वारे. तर क्यू मध्ये त्यांनी पानं काढून टाकली आणि आर ला सूर्यप्रकाशात ठेवलंय. टी ची पानं आहेत पण त्याला सूर्यप्रकाशात ठेवलेलं नाहीये. पर्याय आर म्हणजे आर ही वनस्पती जी आहे त्यामध्ये पाणी वेगाने कमी होईल, कारण तिथे पानं पण आहेत आणि त्याला सूर्यप्रकाशातही ठेवलंय. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी ती वनस्पती शोषूनही घेईल आणि त्याचबरोबरीने त्याच्यामधून बाष्पीभवन सुद्धा होईल. त्यामुळे पर्याय सी, फक्त आर. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, खोडावरील डॅश बिंदूतून पानाचा उगम होतो. पानाचं देठ, पर्णपाते, मुकुल का खोड? हा डायरेक्ट प्रश्न आहे. तुम्हाला हे पानाचे विविध भाग माहिती असायला हवेत, झाडाचे विविध भाग माहिती असायला हवेत, तर आपण हा प्रश्न सोडवू शकतो. इथे मुकुल हे याचं उत्तर आहे. मुकुल बिंदूतून पानाचा उगम होतो. आजच्या व्हिडिओसाठी इकडेच थांबणार आहोत. या व्हिडिओमध्ये वापरलेलं सोर्स क्रेडिट आहे मेनका पब्लिकेशन्स ऑथेंटिक बुक. त्याचबरोबरीने महाराष्ट्र स्टेट बोर्डची सामान्य विज्ञानाची जी पुस्तकं आहेत ती मी या अभ्यासासाठी वापरते आहे आणि या प्रश्न सोडवताना त्यांचा उपयोग करून घेते. तसंच ऑफिशियल वेबसाईटवरती पण आवश्यक ती इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते, ती पण तुम्ही नक्की बघत राहा. चला तर मग आता आपल्या परीक्षेची तयारी छान चालू आहे, अशीच चालू ठेवायची आहे परीक्षेच्या दिवसापर्यंत. भेटत राहूया. टाटा.